तर कोकणामध्ये पावसानं धुमशान घातलाय। रत्नागिरीतल्या सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। जगबुडी नदीची इशारा पातळी 5 मीटर इतकी असून धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे। तर सध्या जगबुडी नदीची पाण्याची पातळी 5.40 मीटर इतकी असून या नदीने आता इशारा पातळी देखील ओलांडली आहे। परिणामी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूर्व प्रवण क्षेत्रातील गावांना स्थलांतराचं देखील आवाहन करण्यात आलंय। तर मुसळधार पावसामुळे दापोली मंडणगड परिसरातील नागरिकांवर आता मोठा परिणाम झालाय। भारजा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे मांदिवली मार्गे दापोली मंडणगड आणि मुंबई राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। तसेच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये डोंगरावरून दगड माती आणि चिखल रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र परशुराम घाटातील दरडी रस्त्यावर येऊ शकतात अशी ही शक्यता निर्माण झाली आहे। तर गेल्या 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी असलेल्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। जगबुडी नदीची इशारा पातळी 5 मीटर इतकी असून धोक्याची पातळी 7 मीटर इतकी आहे। सध्या जगबुडी नदीची पाण्याची पातळी 5.40 मीटर इतकी असून आता या नदीने इशारा पातळी देखील ओलांडली आहे आणि याच्याच परिणामी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पूर्व प्रवण क्षेत्रातील गावांना देखील आता स्थलांतराचं आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे। गेल्या 24 तासापासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरी विभागात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळलेला आहे आणि जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीने इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे। माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जगबुडी नदीचा बांधारा जो आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे आणि जगबुडी नदी आता ओसांडून वाहत आहे। पावसाचा जोर जो आहे हा अजून कायम आहे। माझ्या याच बाजूला बघितलं तर आपण बघू शकता की नदीचे पात्र जे आहे हे अत्यंत प्रवाहित झालेलं आहे आणि हे आपण जर नंबर बघितले तर हे पाण्याची पातळी दर्शवणारे नंबर आहेत आणि आता जगबुडी नदीची इशारा पातळी जी आहे ही 5 मीटर इतकी आहे आणि 5 मीटर पेक्षा 5.40 मीटर एवढी आता पातळीवरून ही नदी वाहत आहे। 7 मीटर ही धोकादायक पातळी आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रशासनाने विनाकारण नदी किनारी न जाण्याचा जो इशारा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावं असं देखील तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे दापोली मंडणगड परिसरातील नागरिकांवर मोठा परिणाम झालाय। भारजा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे मांदिवली मार्गे दापोली मंडणगड मुंबई राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पुलावरून देखील पाणी वाहत आहे। अशामध्येच नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय आणि त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तर रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। चिपळूण, गुहागर, संगमेश्वर मध्ये पावसानं कहर केलाय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगरावरून दगड माती आणि चिखल रस्त्यावर आलाय, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। अशामध्येच पावसाचा जोर वाढल्यास घाटातील दरडी रस्त्यावर येण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। दरम्यान परशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। परशुराम घाटामध्ये आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघताय पावसाने कहर अक्षरशः केलेला आहे। मात्र जो परशुराम घाट आहे त्याच्या दरडीवरची जी माती आहे किंवा दगडगोटे आहेत ते संपूर्ण रस्त्यावर आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। कालपासून अक्षरशः पावसाने कहर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। परशुराम घाटामध्ये वाहतूक धीम्या गतीने चालू आहे। कुठल्या प्रकारचे जीवितहानी झाली नसली तरी सुद्धा वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। गुहागर तालुक्यामध्ये रस्ते खचलेले आहेत। त्याचबरोबर जे पालशेत मार्केट आहे
त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. 70 ते 75 घरं पाण्याखाली गेली होती, मात्र कुठल्या प्रकारे जीवितहानी झालेली नाहीये. त्याचबरोबर अजगोले गावामध्ये पण समुद्राचं पाणी गावामध्ये शिरलेलं होतं. कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आपल्याला पाहायला मिळत आहे. परशुराम घाटामध्ये हीच परिस्थिती आहे. जी वाहतूक आहे धीम्या गतीने चालू आहे. पावसाने अक्षरशः कहर केला आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या ज्या सुरुवातीच्या पावसामुळे परशुराम घाटातील जो सुव्यवस्थेची जी फज्जा उडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जे हायवे व्यवस्थापन आहे त्याने कुठल्या प्रकारची पाण्याचा निचरा होण्यासाठी जी प्रक्रिया असते ती कुठल्या न राबवल्यामुळे आता हे पाणी आहे ते रस्त्यावर आलेले आहे. दगड गोटे माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होता आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कुठेतरी इथे दरड कोसळणे किंवा मोठमोठे दगड रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.